काय होत नाही बोला बरोबर इकडे कृषी प्रदर्शनच्या आज मंडपात शुभारंभ झाला। आमचं दैवत स्वर्गीय लोकनेते विलास पाटील उंडाळकर यांच्या त्यांच्या परंपरेनुसार आणि आमचे नेतृत्व सन्माननीय उदय पाटील दादा यांच्या मार्गदर्शनाखाली आजची सुरुवात आज झालेली आहे। आणि तो पुढच्या काळात महाराष्ट्रात जी काही नवीन आधुनिकता असेल ती धावण्याचं काम या माध्यमातून करणार आहे। स्वर्गीय लोकनेते विलास काका उंडाळकर यांच्या प्रेरणेनं चालू झालेलं हे राज्यस्तरीय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शन आहे आणि यावर्षी हे 20वे वर्ष आहे। यावर्षी आपण प्रामुख्याने AI टेक्नॉलॉजी आणि सेंद्रिय शेतीवर या प्रदर्शनामध्ये जास्त भर दिलेला आहे। याचा एकच असा आमचा उद्देश आहे की आपल्या परिसरातील शेतकरी ज्या ह्या प्रदर्शनाला पश्चिम महाराष्ट्रातून शेतकरी किंवा व्यापारी किंवा नागरिक आपल्याकडे भेट देत असतात, या सर्वांना AI टेक्नॉलॉजी ही शेती काय आहे, शेतीची संकल्पना काय आहे ही प्रत्यक्ष बघता यावी, त्याचा वापर त्यांना आपल्या शेतीत करता यावा, हा आमच्या या प्रदर्शनाच्या मागचा मुख्य हेतू असणार आहे। आणि त्या संदर्भात आजपासून आम्ही इथं स्टॉल उभारणी किंवा मंडप उभारणी चालू केलेली आहे। या AI टेक्नॉलॉजीवर जास्तीत जास्त भर देताना प्रथमदर्शनी AI टेक्नॉलॉजीचे स्टॉल कसे दिसतील हे आम्ही आमचं सर्व संचालक मंडळ बघेल। स्टॉल किती आहेत एकूण? स्टॉलची एकूण संख्या आता आपल्याकडे 250 अशी असणार आहे आणि 100 मोफतचे स्टॉल, म्हणजे असं 350 ते 400 स्टॉलचं हे प्रदर्शन शक्यतो आपल्याकडं भरेल। 20व्या यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनाच्या मंडपाच्या भूमिपूजनाच्या समारंभाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी जमलेला आहात। हे 20वे वर्ष आहे। हे प्रदर्शन अखंडपणे चालू आहे। लोकनेते विलासराव पाटील उंडाळकर यांनी काकांनी या प्रदर्शनाची सुरुवात केली। चव्हाण साहेबांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं दरवर्षी हा कार्यक्रम अविरतपणे 20 वर्ष चालू आहे, पण यावर्षी आचारसंहिता असल्यामुळं हा कार्यक्रम घ्यायला आपल्याला थोडासा वेळ झाला आणि सातारा जिल्ह्यामध्ये शासकीय पातळीवरती प्रामुख्यानं जी प्रदर्शनं भरवली जातात शेतकऱ्यांच्या ज्ञानात भर पडवण्यासाठी, त्यामध्ये आपल्या या प्रदर्शनाचा समावेश आहे। आणि आज या प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये नवीन तंत्रज्ञान कसं मिळेल आणि त्यातून त्यांना त्यांच्या उत्पन्नात कशी भर पडेल यासाठी या कृषी प्रदर्शनाचा सगळ्यांना लाभ व्हावा हीच अपेक्षा आपण सर्वांनी सहकार्य करावं ही विनंती। दादा, यावर्षी कृषी प्रदर्शनाचं काय वैशिष्ट्य? यांत्रिक AI वरती आपण ऊसाची लागवड कशी AI टेक्नॉलॉजीवरती आपण करू शकतो याच्यावरती प्रामुख्यानं आपल्याला भर राहणार आहे।